आज नवरोबा म्हणाले, चहासोबत बिस्किट नको, काहीतरी चटपटीत पाहिजे. मग त्यासाठी 2 वाटी गव्हाच्या पिठात 4 चमचे रवा, पांढरे तीळ, जिरे, ओवा हातांवर क्रश करून टाकला. मसाल्यांमध्ये लाल तिखट, धना पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, थोडीशी कसुरी मेथी हातांवर चोळून घातली. थोडासा हिंग घालून कोरडच हे सर्व मिक्स करून घेतलं. नंतर 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलं. गरम आहे तेव्हा पहिल्यांदा चमच्याने, नंतर हाताने पिठाला लावून घ्यायचं. अशी मूठ बांधली गेली पाहिजे. लागेल तसं पाणी वापरून पुरीसाठी भिजवतो तसं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं. रवा वापरला त्यामुळे 15 मिनिट भिजू द्या. 15 मिनिटांनंतर यातला चपातीच्या आकाराचा गोळा घेतला. पोळपाटावर याची आता ना खूप जास्त जाड ना खूप जास्त पातळ अशी चपाती लाटली. तळताना फुगू नये म्हणून फोर्कने याला होल करून घ्यायचे. आता कटर किंवा सुरीच्या मदतीने हव्या त्या लहान मोठ्या आकारात डायमंड शेपमध्ये ही शंकरपाळी कट करून घ्यायची. सर्व पिठाची अशाच प्रकारे शंकरपाळी एकदाच बनवून घ्यायची. शंकरपाळी आपली तयार झाली. आता मध्यम गरम तेलात गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत याला तळून घ्यायचं. मंडळी, तयार आहे गव्हाच्या पिठाची कुरकुरीत तिखट मसाला शंकरपाळी. नक्की एकदा करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.